नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं ब्रेन ब्रशअप अकॅडमी म्हणजे BBA अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत आहे। मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकला होता की नव्या अध्यायाची सुरुवात करायची आहे आपल्याला। जे टेक्निशियन झाले त्या पोरांसाठी जनरली मी टाकलं होतं, कारण मला माहित होतं की जेईचे अपडेट आहे सप्टेंबर ऑक्टोबर पासून ते फिरतंय आणि त्याची पदाची मंजुरी चालू आहे। त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं पण होतं, कारण भरपूर जणांचे मेल्स घेतले, ट्विट केलं, त्यामुळे त्यांनी आमची प्रक्रिया सुरू आहे असं WRDने आपल्याला एक सांगितलं पण होतं, एक पत्रक काढलं होतं की आमची प्रोसेस चालू आहे। मग आता जर ITR टाकला तर त्यामध्ये काय आलं ते आपल्याला सांगायचं आहे। जवळपास त्यांचं पद मंजूर झालेली आहेत। आपली एक्झामची ॲड 2023ला जशी झाली, 22-23ला मला वाटतं, मला आठवतंय 22-23ला पोरं सिलेक्ट झाले ते 7-8 आपले, तेव्हा ती जी ॲड आली ती सेम पॅटर्नवर ॲड येणार आहे। आता बघा, तेव्हा जी पदं होती 142 का काही पदं होती, आणि आता जी पदं आहेत ते 235 पदं मंजूर झालेली आहेत। कुणासाठी मी बोलतोय, हे सिव्हिलसाठी बोलत नाही, हे कशासाठी बोलत नाही, हे बोलतोय इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी। ओके, फक्त जेईसाठी हे कुणाला अप्लाय करू शकता, ज्यांनी फक्त डिप्लोमा केला, अशी पोरांना अप्लाय करू शकता। अजून त्याचं डिटेल्ड नोटिफिकेशन नाही, डिप्लोमा झाला असला तरी ह्या पोस्टला अचीव करू शकता। ओके, पे स्केल चांगला आहे, सगळं काही ॲडव्हर्टाईज आल्यावर। पण 2023ला काय काय सिलेबस होता, कसं प्रिपरेशन केलं पाहिजे, कशी तयारी केली पाहिजे, ह्याबद्दल आपण ह्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहेत। नेमकं कोणत्या सेशनला आपल्याला आपण जेई महाडिस्कॉम देतो तेव्हा ते जरा वेगळं राहतं आणि हे जरा वेगळं राहतं, कारण कंडक्टिंग बॉडी गेल्या वेळेस यांची TCS होती, मोस्टली TCS किंवा IBPS असू शकते। तर दोन्ही पण लेवलने आपल्याला अभ्यास करायचा आहे। पहिल्यांदा कॉमन काय आहे ते आपण करूया, नंतर आपल्याला ॲडव्हर्टाईज आल्यानंतर 2 ते 2.5 महिने भेटतात, त्यानंतर आपण कसा पॅटर्न होता आधी 2023चा आपल्याला एक समजून घेऊया। ओके, पण हे कशामार्फत मी म्हणतोय की एवढं पदं येऊ शकतात, कारण मी ऑलरेडी तुम्हाला एक नव्या अध्यायाची सुरुवातमध्ये सांगितलं की WRD येऊ शकतं बाबा। ओके, 3 तारखेला हे आलेलं लेटर आहे। आज मला वाटतं 4 तारीख असेल, 3 तारखेला हे आलेलं लेटर आहे। याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे। ओके, कनिष्ठ अभियंता, ओके, यांत्रिक स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी, ओके, सुधारित नियमांचे प्रारूप मान्यता सादर करण्यात आलेली आहे, ओके, कनिष्ठ अभियंता संवर्ग सप्टेंबर 2025 सप्टेंबरला अखेरीस कनिष्ठ अभियंता स्थापत्य 3700 जागा आहेत। ओके, WRD मध्ये सिव्हिल इंजिनियरच्या, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी मेकॅनिकलच्या 452 जागा आहेत। ओके, आणि इलेक्ट्रिकलच्या 235 पदांना मंजुरी आहे। आता रिक्त किती इथं, रिक्त एवढे आणि अजून एवढ्या 142 जागा जर ही ॲड ऑन झाल्या, ही तोपर्यंत जर ॲड होऊस तर ॲड ऑन झाल्या, जवळपास 300-350 जागाची WRDची इलेक्ट्रिकलसाठी ॲड येऊ शकते, ही मी वारंवार सांगतोय। गॉट इट का? ओके, हे आहे। ओके, हे अपडेट आहे, हे त्यांची प्रोसिजर चालू किती महिन्यात येऊ शकते, अंदाजे 2 ते 3 महिन्यात ह्याला आपल्याला अपडेट भेटेलच किंवा जवळपास आता भेटूनच जाईल। हेच आहे 2023ची एक्झाम। 2023ला ओके, सामान्य जलसंपदा विभाग सामान्य समिती, ओके, बट आणि सरळ सेवेसाठी ही जी एक्झाम झाली पहिल्यांदा दिली होती, मला वाटतंय 2018ला झाली, तेव्हा ती एक्झाम ते फ्रॉड करतात त्यांच्याकडे। परत ही जी आहे ती TCSने कंडक्ट केली ती, कुणी TCSने कंडक्ट केली ती। ओके, त्यामुळं ह्या एक्झाममध्ये काय पॅटर्न होता, सगळ्या पोस्टला सेम पॅटर्न होता, सगळ्या पोस्टला, कोणत्याही पोस्टचं घ्या, सगळ्या पोस्टला सेम पॅटर्न होता। फक्त तुमचं जे तांत्रिक आहे, ओके, ह्याच्यामध्ये आपण सिव्हिलचा बघू, सिव्हिलचा बघितला की तुम्हाला एक आयडिया येईल की काय आपल्याला अभ्यासक्रम होता। ओके, मराठी, वैज्ञानिक सहाय्यक, भूसंपादन, कोणत्याही एका इंजिनिअरिंगचा बघू म्हणजे आपल्याला सोपं जाईल। स्थापत्य अभियंता, ओके, सहाय्यक अभियंता, ओके, चला, ओके, चला, सेम पॅटर्न आहे। कधी कधी बघा बाळांनो, ह्याचा अजून एकदा पॅटर्न चेंज झाला होता, तेव्हा कसं होतं ते पण मी डिस्कस करणार आहे। जनरली असाच प्रश्न असंच असतं। ओके, काय असतं बघा, इकडे लक्ष द्या, जनरली 4 नॉन टेक्निकलचे टॉपिक्स असतात। मराठी असतं, इंग्रजी असतं, मराठी आपल्याला ह्याला असतंच, ओके, बुद्धिमत्ता चाचणी असतं, 2 वाढलेले आहेत, एक सामान्य ज्ञान आणि इंग्रजी। ओके, सामान्य ज्ञान आणि इंग्रजी हे 2 टॉपिक जे आहेत, हे बाळांनो,
हे 2 टॉपिक जे आहेत सामान्य ज्ञान आणि इंग्रजी हे 2 टॉपिक वाढलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला काम करावं लागेल. मराठी ऑलरेडी आपल्याला येतंय, बौद्धिक चाचणी आपल्याला ऑलरेडी येतंय आणि टेक्निकल हा मोठा पॅटर्न. मला वाटतं गेल्या वेळेस 200 मार्काचे प्रश्न होते आणि 200 मार्काच्या मला वाटतं की गेल्या वेळेस काय पडलं होतं, मराठी 10 क्वेश्चन, इंग्रजी 10 क्वेश्चन, सामान्य ज्ञान 10 क्वेश्चन आणि 10 10 10 ही पॅटर्न नव्हता. बौद्धिक चाचणी 10 आणि मला वाटतं तांत्रिक जे पडलं होतं ते 60 क्वेश्चन होते, 120 मार्काला असा पॅटर्न होता. कारण हे ऐन वेळेस चेंज झालता तो पॅटर्न, मला आठवतंय. ओके, अशा पद्धतीने तो पॅटर्न होता. किंवा एक मोठ्यात धरा की तुम्हाला कसाही पॅटर्न केला तरी तुम्हाला हे 4 टॉपिक प्रिपेअर करायचे, काही पण मार्काचा अनालिसिस येऊ द्या. अजून आपण डिक्लेअर करत नाही, पण आपल्याला एक आयडिया येते की आपल्याला हे 4 टॉपिक करायचे आणि टेक्निकल करायचे. कॉमन काय आहे हो, टेक्निकल करायचंय. मग कोणतीही एक्झाम असू द्या, मेजॉरिटी तुम्हाला टेक्निकल करायचंय. त्यासोबत मराठी 100% करायचंय आणि बुद्धिमत्ता चाचणी किंवा ॲप्टिट्यूड रिझनिंग हे तुम्हाला 100% करायचंय. मग ती TCS ने घेऊ द्या किंवा IBPS ने घेऊ द्या. ह्याला 4 तुम्हाला घटक आहेत, ते आतापासून सुरुवात करा मला असं वाटतंय. आणि ते 4 घटक ओके आता जर केले तर एक्झाम आल्यानंतर आपण जनरल स्टडीज जे आहेत सामान्य ज्ञान आणि इंग्रजीवर नक्की सेशन कंडक्ट करू, ही मी तुम्हाला ग्वाही देतो. आतापासून सुरुवात करा. ही अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही टेक्निशियन असाल, तुम्ही जेई असाल आणि तुम्हाला वाटत असेल की ह्याचा स्केल किती आहे. स्केल मी न सांगितलेलाच बरा. गव्हर्नमेंटची वॉटर डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला नोकरी भेटेल. ओके, प्युअर गव्हर्नमेंटची आहे. ओके, सबसिडिरीज नाही महाडिस्कॉम सारखी. जरी तुम्ही महाडिस्कॉममध्ये असाल तर काही माझे विद्यार्थी महाडिस्कॉम सोडून WRD मध्ये गेलेले आहेत. ओके आहेत, मी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये ते तुम्हाला सांगेलच कसं काम असतं, कसा हे असतो. पण मी तुम्हाला सांगतो की ही प्युअर गव्हर्नमेंट जॉब आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा. तुम्ही जेई असाल, तुम्ही कोण एई सोडून पण तिथं जॉईन केलेलं आहे, म्हणजे त्याचं समजून घ्या मला काय म्हणायचं आहे. आणि बाकीचं जे राहिलं, जे तुम्ही टेक्निशियन असाल आणि तुम्हाला वाटत असेल की मला आता जेई व्हायचं आहे, तर प्युअर गव्हर्नमेंटमध्ये हा चान्स आहे, काही लोड नाही. भरपूर चांगली जॉब अपॉर्च्युनिटी येते. 300 जागा येत आहेत, म्हणजे भरपूर जास्त आहेत आणि तुमची कॉम्पिटिशन आहे. आपण कॉम्पिटिशनला खेळलेलो आहे टेक्निशियन असाल तर. आता आपल्याला काहीच नाही, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आजपासून सुरुवात करा. मी तुमच्यासोबत आहे. तर टेक्निशियनसाठी किंवा जे कोणी जेईची तयारी करू इच्छित आहे त्यांच्यासाठी सध्या जे काही मी तुम्हाला 4 टॉपिक सांगितले, म्हणजे ॲप्टिट्यूड रिझनिंग, मराठी आणि टेक्निकल, ह्यासाठी कुठल्याही ह्याच्यासाठी मी 4999 मध्ये बेसिक टू ॲडव्हान्स जी जेईची बॅच आहे ती लॉन्च केलेली आहे. ऑलरेडी BBA अकॅडमीवर ॲपवर आहे. ती तुमच्यामध्ये सध्या रेकॉर्डेड फॉर्ममध्ये मी टाकलेली आहे. जेव्हा एक्झाम येईल तेव्हा लाईव्ह फॉर्ममध्ये आपण त्यामध्ये पोटेन्शियल जसं सिलेबस होईल तसं आपण पोटेन्शियल त्यामध्ये ॲड करणार आहेत. होप सो तुम्ही आजपासून तयारी सुरुवात करणार असाल तर आपण स्ट्रॅटर्जी सेशन त्या साईडला जाऊन BBA अकॅडमीवर आपण कंडक्ट करूया. ते 2 दिवसामध्ये 13-14 तारखेला मेडाचा जर पेपर झाला की आपण लगेच तिकडच्या साईडला येऊन WRD जेई आणि महाडिस्कॉम जेई पण लाईनअप आहे. मी अजून तुम्हाला अपडेट सांगतोय, महाडिस्कॉम जेई पण लाईनअप आहे, थोड्याच दिवसात येते. त्यामुळं ही संधी सोडू नका. जेई जर बनायचं तर एवढ्या 2026 मध्येच बनावं लागेल तुम्हाला, कारण एवढ्या WRD परत 2 ते 3 वर्ष 23ची ॲड 26ला आली. परत तुम्हाला 29-30 तोपर्यंत अभ्यास करायची इच्छा मरून जाणार आहे. मी आत्ताच सांगतोय तुम्हाला की आत्तापासून सुरुवात करा. नक्की आपण मिळून सगळं करू. आता सर मी टेक्निशियन केलं मग मला हे करायची गरज आहे का, तेवढ्यात भागेल का. जेईचा खूप वेगळा सिलेबस आहे, पॉवर सिस्टीम खूप वेगळा आहे. तुम्हाला तिथनं डीपमध्ये जाऊन ट्रान्झिएंट स्टेट ॲनालिसिस आहे ते करावं लागेल. सगळं काही तुम्हाला करावं लागेल. त्या बॅचमध्ये ऑलरेडी सगळं पोटेन्शियल दिलेलं आहे. होपसो तुम्ही तिथं येताल आणि नक्की नाही आलात तरी काही हरकत नाही, पण टचमध्ये राहा. BBA ब्रेन ब्रशअप अकॅडमी AE JEE म्हणून जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला नक्की जॉईन करा. थँक्यू सो मच.